बघा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो. आता आपण समजून घेणार आहोत. काय सांगतोय प्रश्न की मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत. पहिली गाडी निघाली 60च्या स्पीडने 7:30 वाजता आणि त्याच्या पाठोपाठ दुसरी गाडी 8:30 वाजता 75च्या स्पीडने निघाली. तर काय सांगतोय प्रश्न, तर त्या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? त्या कुठेतरी एकमेकीस भेटतील म्हणजे भेटतील. प्रश्न हा पडतो, जर ती दुसरी गाडी तिच्यापेक्षा लेट निघाली तर ती कशी भेटेल? 100% भेटेल. का भेटेल? कारण दुसऱ्या गाडीची जी स्पीड आहे ती पहिल्या गाडीच्या स्पीड पेक्षा 15ने जास्त आहे. 15ने जास्त असल्यामुळे ती फास्ट पळेल आणि कुठेतरी त्या एकमेकीला भेटतील. तर त्या किती वाजता भेटतील ते आपल्याला काढायचंय. खूप सोपं आहे, समजून घ्या. सगळ्यात पहिले काय करायचं, ज्या दोन गाड्या दिलेल्या आहेत त्यापैकी पहिल्या गाडीची स्पीड उचलायची. कुठली? पहिल्या गाडीची स्पीड. पहिल्या गाडीची स्पीड किती आहे आपली? 60ची स्पीड आहे, आपण उचलली. नंतर काय करायचं, लक्षात घ्या. पहिल्या गाडीची स्पीड उचलली, नंतर काय करायचं, दोन्हीतील जो वेळ आहे, पहिल्या 7:30 नंतर 8:30, दोन्हीतील वेळेतील फरक म्हणजे किती तासाचा फरक आहे? बस 1 तासाचा फरक. आता काय करायचं, आपण वेळेतील फरक घेतला, आता त्यांच्या स्पीड मधला फरक. पहिला वेळेतील फरक आणि स्पीड मधला फरक किती आहे? 15चा. पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहिल्या गाडीची स्पीड घ्यायची, आपण ती घेतली. नंतर काय करायचं, दोन्हीतील वेळेतील फरक किती आहे तो घ्यायचा आणि नंतर दोन्हीच्या स्पीडचा फरक काय आहे तो घ्यायचा. बस एवढं घेतलं म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार. कशा पद्धतीत? लक्षात घ्या. 15 चौक 60, 4 एक 4, म्हणजे आपल्याला इथे 4 तास मिळाले. आता 4 तासाने त्या एकमेकीला भेटतील, परंतु किती वाजता भेटतील? आता दुसरी गाडी जर लेट निघाली म्हणजे ती पहिल्या गाडीला भेटणार. मग दुसरी गाडी किती वाजता निघाली? 8:30 वाजता निघाली. मग जर दुसरी 8:30 वाजता निघाली असेल तर 8:30 नंतर 4 तास किती होतील? 8:30 मध्ये जर 4 तास आपण ऍड केले, 8 आणि 4 हा 30 येईल इथे, 8 आणि 4 12, म्हणजे 12:30 वाजता त्या एकमेकीला भेटतील. आता स्ट्रक्चर नुसार व्यवस्थित समजून घ्या की हा प्रश्न नेमका कसा आहे. लक्षात घ्या. समजा आता हा आहे, इथे समजून घ्या मुंबई आणि इकडे आहे नागपूर ना, इकडे आहे नागपूर. मुंबई नागपूर. आता मुंबईहून एक जी बस आहे, जी गाडी आहे, समजा ती गाडी निघाली 7:30 वाजता. आता ही जी गाडी आहे 7:30 वाजता मुंबईहून निघाली तर तिचा ताशी वेग किती आहे? 60 किलोमीटर. म्हणजे इथे कुठेतरी 1 तास कंप्लीट होईल, 8:30 वाजेल आणि ती तिथे किती जाईल? 60 जाईल. बरोबर आहे. मग आपण काय करू, पहिले 60च्या टोटल स्पीड लिहून टाकू. 6 सैन 2 12, सैन 3 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. आता लक्षात घ्या. 7:30, 8:30 ला 60 जाईल, मग इथे 9:30 ला 120, तर 10:30 ला 180, मग इकडे 11:30 ला किती किती किलोमीटर जाईल? 240 किलोमीटर. आणि इकडे 12:30 वाजता ती किती जाईल? 300 किलोमीटर जाईल. आता पुढे समजून घ्या की कसं आलं आपलं हे उत्तर. आता 8:30 वाजले, 8:30 वाजले आणि 8:30 वाजता दुसरी गाडी जी आहे ती 8:30 वाजता काय झालं, तिथून निघाली. दुसरी गाडी 8:30 वाजता निघाली म्हणजे तिचा 1 तास इथे पूर्ण झाला. म्हणजे एका तासाला ती किती आहे? 75 आहे. मग ती 2 तासाला किती जाईल? 75 दुने 150. 3 तासाला किती जाईल ती? 225. आणि 4 तासाला किती जाईल ती? 300. आता लक्षात घ्या, इथे 4 तास हा जो टप्पा आहे तो लक्षात घ्या. दोघांचे पण किलोमीटर एक झाले म्हणजे 300 किलोमीटरला 4 तास कंप्लीट झाले आणि त्या एकमेकीला भेटल्या. 4 तासाने आणि इथे 12:30 वाजले, त्या एकमेकीला भेटल्या. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो हे सांगतोय, जे आपण उत्तर काढलं. पुन्हा एकदा सांगते काय करायचं. पहिल्या गाडीची स्पीड घ्यायची, दोघीत किती तासाचा फरक आहे तो गुणायचा, भागिलेमध्ये काय करायचं, दोघीच्या स्पीडचा फरक घ्यायचा, आपल्याला आपलं उत्तर मिळून जाणार. खूप सोपा म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे. बघा, पुढचा प्रश्न आपण घेतलाय आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा आलेला आहे आणि प्रश्न हा खूप सोपा आहे. जितका आपल्याला वाटतोय अवघड तेवढा अवघड नाहीये, खूप सोपा प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय सांगतोय, समजा ही मुंबई आणि बेळगाव. मुंबईहून एक गाडी निघाली आणि सेम त्याच वेळेला बेळगावहून एक गाडी निघाली. दोन्ही पण गाड्या ह्या एकमेकींच्या अपोजिट दिशेने निघाल्या आणि 7 वाजता निघाल्या. तर त्या जेव्हा एकमेकांना भेटतील, कुठेतरी त्या भेटतील,
बरोबर आहे. मग भेटल्यानंतर जी बेळगावची गाडी आहे ती ह्या मुंबईच्या गाडीला जेव्हा भेटली त्यावेळेस त्या बेळगावच्या गाडीने किती अंतर कापले असेल तेच आपल्याला याच्यामध्ये काढायचंय. आता समजून घ्या व्यवस्थित. पुन्हा एकदा सांगते, व्यवस्थित लक्षात घ्या. समजा मुंबई आणि इकडे बेळगाव. बघा आता दोन्ही पण गाड्या 7 वाजताच निघाल्या. बरोबर आहे. इकडे 7 वाजले, इकडे 7 वाजले. मग ज्या 7 वाजता ज्या दोन्ही गाड्या निघाल्या, दोन्ही गाड्यांची मात्र स्पीड ही वेगवेगळी होती. आता पहिली जी गाडी आहे ती अनुक्रमे आपल्याला दिलेली आहे. पहिली गाडी आहे 48च्या स्पीडने आणि दुसरी गाडीची स्पीड आहे 70ची. आता ह्या जेव्हा कुठेतरी एकमेकींना भेटतील त्यावेळेस काय होईल, त्यांचं जे अंतर दिलेलं आहे मुंबई ते बेळगावचं किती अंतर आहे, 590 किलोमीटर. मग त्या जेव्हा एकमेकींना भेटतील म्हणजे दोघींनी मिळून हे अंतर पार केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून आपण काय करू, दोघींची स्पीड ही 1 करू, जेणेकरून आपल्याला उत्तर काढायला सोपं जाईल. लक्षात घ्या. 48 + 70 किती होतात, 118. का केले मी हे, कारण की दोघींनी मिळून हे 590 पूर्ण केलं. पुढे तरी भेटल्या म्हणजे दोघींनी मिळून पूर्ण केलं. म्हणून आपण काय केलं, 48 + 70 केले, जे आले 118. आता 118ला आपल्याला काय पकडायचंय सध्या, की 118 ही एका तासाला ते 118 जात आहे, पण दोघी मिळून जात आहेत असं आपण काढलंय. मग जर दोघी मिळून 118 एका तासाला जात आहेत तर मग 590 कंप्लीट केलं त्यांनी. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 590ला ह्या 118ने भाग द्यावा लागेल. सरळ सोपं बघा. इथं जर बघितलं तर 118 गुणिले जर 5 केलं तर सरळ आपल्याला 590 मिळते. हे बघा, 118 गुणिले 5, 5 8 40, 5 1 5 6 7 8 9, 5 1 5. हे बघा 590 मिळाले. म्हणजे 118 गुणिले 5 जर केलं तर 590 मिळतात. म्हणजे 5 तास मिळाले. म्हणजे जेव्हा त्या एकमेकींना भेटला तेव्हा किती तास पूर्ण झाले होते, 5 तास पूर्ण झाले होते. मग आपला प्रश्न काय सांगतोय, की बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले. आता ही जी बेळगावची गाडी आहे इथे 5 तासापर्यंत आली. मग एका तासाला ती किती जातीये, बेळगावची गाडी 70 जातीये. जर 70 एका तासाला जातीये तर आपल्याला 5 तासाला त्या भेटल्यात. मग 70 गुणिले 5 करायचं, 7 5 35 आणि हा 0. म्हणजे तिने बेळगावची गाडी जेव्हा ह्या मुंबईच्या गाडीला भेटली तेव्हा 350 किलोमीटर अंतर तिने पार केलं होतं. सगळ्यात पहिले आपण काय केलं, दोन ज्या स्पीड आहेत त्यांची ऍडिशन केली. बस जेवढं आपलं किलोमीटर आहे टोटल दोन्ही पण मुंबई ते बेळगाव त्याने भाग दिला. जे तास आलेत त्यानुसार आपण काय केलं, जी दुसरी गाडी विचारलेली होती त्याने त्याला गुणलं आणि आपल्याला आपलं उत्तर मिळून गेलं. अजून पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो पण आपण लगेच बघू.